प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चला ही स्तुती आराधनेची वेळ आहे. तर आपण सर्वजण मिळून परमेश्वराची स्तुती करूया, त्याला गौरव देऊयात. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद प्रभू राजा. Thank you, आम्ही Lord. तुझी स्तुती करतो Thank you, परमेश्वर. Lord. तुला उंचावतो माझ्या Thank you, राजा. Master. ओ धन्यवाद येशू राजा. Thank you, Lord. तुझा महिमा होऊ देत परमेश्वर. हालेलुया. तुझा गौरव होऊ देत राजा. हालेलुया. कारण तू स्तुतीस पात्र भया. तुझा धन्यवाद देतो राजा. थँक्यू लॉर्ड. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर. देखेगा सारा जहां, नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. धन्यवाद येशू. होय परमेश्वर, तू आम्हाला निळ्या आकाशात आम्हाला घेऊन जाणार आहेस राजा. सुंदर तो समय माझ्या राजा. धन्यवाद राजा. परमेश्वर आम्हाला सर्वांना एकत्र नेणार. धन्यवाद. उसका कोई भी वादा न होगा अधूरा, हर एक वादा उसका होता है पूरा. उसका कोई भी वादा, उसके आने का वादा भी होगा पूरा. देखेगा सारा जहां, नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर. देखेगा सारा जहां, नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. धन्यवाद येशू. होय परमेश्वर, आमचा विश्वास आहे. Thank you, Lord. तुला धन्यवाद देतो बाप्पा. तुला गौरव देतो माझ्या राजा. ये विश्वास है मेरा न होगा पूरा, सपना ये मेरा न रहेगा अधूरा. ये विश्वास है मेरा, उसके संग हम रहेंगे अपने यीशु के. देखेगा सारा जहां, नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर. देखेगा सारा जहां, नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. धन्यवाद येशू. Thank you, Master. होय परमेश्वर, जिथं तू आहेस तिथे आम्हाला नेतोयस बाप्पा. Thank you, तुला Master. धन्यवाद Thank येशू you, राजा. Lord. Thank you, Jesus. सर्व गौरव तुला देतो परमेश्वर. Hallelujah. इथून पुढची संपूर्ण वेळ का तुझ्या हातात सोपून Thank you, परमेश्वर Master. ही Thank you, प्रार्थना Jesus. विनंती आम्ही येशूच्याच नावात मागतो म्हणतो ऐकतो. Amen. Praise the Lord. चला शिष्यांनो, आताची ही वेळ आहे वचनाकडे वळण्याची. तर आपल्यामध्ये आपले रेव्हरन्स पास्टर निनस दास आहेत. तर आपण सर्वजण त्यांचं स्वागत करूया आणि वचनाकडे लक्ष देऊया. Praise the Lord. Hallelujah. Once again, it's a great joy to come and preach the word of God. परत एकदा खरोखर मोठा आनंद आहे की पुन्हा येऊन देवाची सुवार्ता गाजवणे. Praise the Lord, my dear people. तर माझ्या प्रियनो, देवाची स्तुती असो. It's a really wonderful to come and
share the word of God. आणि खरोखर अद्भुत आहे की देवाचा शब्द आपण सांगणं. And I believe, my dear people, you all are learning every Friday what the word of God is coming to you all. आणि माझ्या प्रियानो, मी विश्वास ठेवतो की जो देवाचा शब्द प्रत्येक आठवड्याला तुमच्याकडे येत आहे ते तुम्ही स्वीकारा. Amen. It's not only to hearer, but we all should be the doer of the word, my dear people. तर असं नाही की फक्त आपण वचन ऐकणारे नाही, तर आपण वचनाप्रमाणे वागणारे देखील व्हायला Amen. पाहिजे. Every word comes to us, it teaches our life, and we need to walk into the way of the Lord Jesus Christ. कारण जो प्रत्येक वचन आपल्या जीवनात येतं ते आपल्याला आपल्या जीवनासाठी ते शिकवण असते आणि ते आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त And I शिकवतात. want to tell you all, my dear people, आणि मी तुम्हाला सर्वांना सांगू you are इच्छितो, very precious in God's eyes, my dear people. तुम्ही देवाच्या नजरेत फार मौल्यवान आहात Amen. His eyes is always upon your lives. आणि त्याची नजर सदैव तुमच्या जीवनाला Amen. असते. But are we want, my dear people, we are looking to Him every day. पण माझ्या प्रियानं, आपण प्रत्येक दिवशी त्याच्याकडे We पाहतोय need का? to look to Him, my dear आपण people. त्याच्याकडे पाहिलं As the पाहिजे. disciples, as we are coming and learning, my dear people, we need to grow and we need to more and more focus our eyes upon the Lord, my dear आणि people. आपण शिष्य या नात्याने माझ्या प्रियानं जास्तीत जास्त आपण त्याच्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. Amen. Shall we all just close eyes and look to God before the word of God? तर आपण देवाच्या वचनाकडे जाण्या अगोदर डोळे बंद करून प्रार्थना करूया. Gracious, loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय once पित्या, again we all come before your throne of grace. परत एकदा मी तुझ्या कृपेच्या आसनासमोर And Lord, येतो. I pray, O Master आणि God, प्रभू, मी प्रार्थना करतो, help us to learn from you, O Lord. तुझ्यापासून शिकण्यासाठी तू We आम्हाला all are मदत कर. ready to learn from you, O प्रभू, आम्ही Master. सर्व तयार आहोत तुझ्यापासून शिकण्यासाठी. We are ready, O Father. प्रभू, आम्ही तयार आहोत. Dear Holy Spirit, teach us. प्रिय पवित्र आत्मा, आम्हाला शिकव. Teach us, everyone, प्रत्येकास तू शिकव, that we may glorify your name. जेणेकरून आम्ही तुझ्या नावाला That we may गौरव. all grow every day in our lives. आम्ही प्रत्येक दिवशी आमच्या जीवनातून जाऊ. Dear Holy Spirit, help us. प्रिय पवित्र आत्मा, आम्हाला मदत Help कर. us, each and everyone प्रत्येक एक एक व्यक्तीला तू मदत कर. who are listening. जे Let कोणी them receive the word, O Master. जे कोणी ऐकत आहे प्रभूजी, त्यांनी तुझं वचन ग्रहण करू दे. Yes, O Lord. होय Thank प्रभूजी. you, Father God. धन्यवाद And I पिता know, Lord, परमेश्वर. as the word will preach, your presence will move in every place, O Master. आणि प्रभू, मला ठाऊक आहे, जसं आम्ही तुझं वचन गाजवू प्रभूजी, तर प्रत्येक ठिकाणी तुझा अभिषेक Oh, होणार thank आहे. you, Father. धन्यवाद प्रभू Thank you, परमेश्वर. Jesus. धन्यवाद Psalms येशू. 122:6, let your peace be in the land of Jerusalem, Master. स्तोत्र संहिता 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव यरूशलेममध्ये In असते. Jesus' name I pray. येशूच्याच नावात प्रार्थना करतो. Praise the Lord. So हालेलुया. once again, we'll all just move to the word of God, my dear people, because we have very limited time, because we cannot exceed more than 45 minutes, because I want to give the best to you that whatever time we have allotted, my dear people. तर माझ्या प्रियानं, तर आपल्याकडे फार कमी वेळ आहे, फक्त 45 मिनिटं. तर जे काही वेळ आहे आपण ते पूर्णपणे देवाच्या Amen. वचनाकडे And tune लावू. your ears, my dear people, wherever you are, my dear people, just tune your ears to the word of God. तर माझ्या प्रिय, तुम्ही जिथे कुठे असाल तिथून फक्त आपले कान देवाच्या वचनाकडे लावा. Amen. So we all are learning about from the Samuel, my dear people, who came to Saul and he gave some commandment, my dear people. जसं माझ्या प्रिय, आपण सर्वजण शमूएलाच्या जीवनातून शिकत आहोत की शमूएल जसं शौलाकडे आला आणि त्याने काही त्याला आज्ञा दिल्या. Amen. I believe we are in the 15th verse, my dear people. आणि मी विश्वास बाळगतो, मी 15व्या वचनात Last week होतो. we had in the 15th verse, where we again will continue from the same verse, my dear people. जसं आपण गेल्या आठवड्यामध्ये 1 शमूएल 15:15 पाहिलं होतं. Amen. Now the 15th verse, it says, the Saul said, then you have brought them from the Amalekites for the people who spared the best of the sheep and the oxen of sacrifice to the Lord your God. The rest we have devoted to destruction. This is the word, my dear people. आणि वचन सांगत आहे 15वं वचन 1 शमूएल 15:15. शौल म्हणाला, लोकांनी ती अमालेकांपासून आणली आहेत. आपला देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ बली अर्पण करण्यासाठी त्यांनी उत्तम उत्तम मेंढरे व गुरे राखून ठेवली आहेत. बाकी सर्वांचा आम्ही अगदी नाश केला. Amen. That was the first Samuel 15 verses, my dear people. आणि तेच 1 शमूएल 15:15 सांगत Amen. आहे. That's what it says. And the first verse I told you, my dear people, it says what Samuel said to Saul, my dear people. आणि जसं मी पहिल्या वचनात तुम्हाला सांगितलं होतं की शमूएल संदेश त्या ठिकाणी शौलाला काय Amen. म्हणाला, It says, listen to the word of God. काय म्हणाला होता की परमेश्वराचे म्हणणे आहे. Amen. So that is when we are taking that word and going into the deeper word of the revelation, what God wants to teach for our life. आणि आपण तेच वचन घेऊन आपण शिकत आहोत की परमेश्वर आपल्या जीवनाशी काय खोलवर बोलू इच्छितो. Amen. If you have the heart of grasping, my dear people, with the help of the Holy Spirit, you will go more deeper. If you are taking only on the upper level, only it will not affect you. You have to take that word in your deeper level of your life. आणि माझ्या प्रियानं, वचन तुमच्याकडे ग्रासून घेण्याची जर कला जर असेल तर तुम्ही ते वचन घेणार, तुम्ही फार उंचपर्यंत जाल. पण जर तुम्ही फक्त असं ऐकण्याच्या वृत्तीने जर घेत असाल तर तुम्ही तिथंच राहाल. प्रत्येक आठवडा शब्द आपल्याला येतं घ्यायचं आणि तसंच वागायचं. नो, every week when the word comes, what changes
it comes every week. That is the most important, my dear people. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की जे प्रत्येक आठवड्यात जे वचन येतं ते घेऊन त्याच्यामध्ये बदल दिसला पाहिजे ते महत्वाचं. नाहीतर आठवड्यामध्ये बदलच नाहीये, that we are not, that there is something wrong in our lives, my dear people. आणि जर आपल्यामध्ये बदल होत नसेल याचा अर्थ काहीतरी आपल्या जीवनात चुकत आहे. When the word comes, we need to change. जेव्हा देवाचा शब्द येतो आपण बदललंच That's what पाहिजे. the Samuel said to Saul. You listen to the word of God. In that, Samuel 1:15 says. आणि तेच 1 शमूएल 15:1 मध्ये शमूएल संदेशा म्हणत आहे Amen. की Many a एक time we do देवाचा not want to listen the God's word, my dear people. जसं आपण Or any man of God says, we cannot want to listen the word, my dear people. जसं आपण अनेक वेळेला जर देवाचे सेवक आपल्याला काही सांगत असतात किंवा देवाचं वचन काही सांगतं आपण ऐकत नसतो. Amen. And here the 15th, we'll go move to the 15th verse. It says, then he says, I have brought the Amalekites. It says, the people spared the best sheep and the oxen, sacrifice the Lord your God. Rest we have devoted to destruction, he says. आणि म्हणून त्या ठिकाणी ते सांगते अमेलेकांपासून आम्ही ते सर्व काही अर्पण करण्यासाठीच गुरढोरे आणलेले आणि फक्त जे उत्तम जे शेरडे मेंढरे होते आम्ही तेच घेऊन आले. Amen. जे चांगलं ते आणलं आणि जे खराब आहे ते नाश. But in the what we have to see from the eyes of God, my dear people. पण आपल्याला देवाच्या नजरेतून पाहायचं. Why then God has to send Samuel again to Saul? We to understand that, my dear people. आता या ठिकाणी परमेश्वराने शमूएल संदेशास पुन्हा का पाठवलं आपल्याला हे समजून Amen. घ्यायचं. See, if God has, if Saul said, yes, I have brought all the good things aside and put destruction to all others, that means God will be happy. But God sent Samuel some message to give to Saul, my dear people. जसं शौल म्हणाला की मी चांगल्या गोष्टी मी घेऊन आलो आणि जे खराब होतं त्याचा मी नाश केलेला आहे, पण तरी देखील परमेश्वर या ठिकाणी शमूएल संदेशाद्वारे येऊन काहीतरी पुन्हा सांगत आहे. That all the sacrifice we can give the sacrifice to God, my dear people. आणि त्या ठिकाणी म्हणते की जे काही अर्पण आहे ते आपण देवालाच अर्पायचं आहे. It might be like a Saul saying that I am giving the good to God, my dear people, in the sense, but it is not so. What eyes God is watching or what God wants from our life, my dear people. जसं शौल म्हणाला की मी हे सर्व काही चांगल्या ज्या गोष्टी आणल्या ते देवाला अर्पण करण्यासाठीच आणलेले, पण परमेश्वराच्या नजरेतून हे योग्य नव्हतं. Amen. But that is why God sent Samuel to Saul, my dear people. म्हणून या ठिकाणी परमेश्वराने शमूएल संदेशाला शौलाकडे पुन्हा Amen. पाठवलं. And very important we need to learn, my dear people. It is not our thinking. It is what God thinks for us, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रियानं ही महत्वाची जी बाब आहे ती म्हणजे की आपण काय विचार करतो हे महत्वाचं आहे, पण परमेश्वर आपल्याबद्दल काय विचार Amen. करतो. That's why, my dear people, it says in the 16th verse, then Samuel said, stop, I tell you, the Lord said to me that night and said to me to speak. 16th verse. आणि 16वं वचन सांगतं शमूएल शौलास म्हणाला पुरे कर, परमेश्वर मला रात्री काय म्हणाला ते मी तुला सांगतो, तो मला म्हणाला सांगा. Hallelujah. Amen. When he spoke that thing to that I spared many things, but something where that night God spoke to Samuel and he said, I want to speak to something to you what God has spoken to me. आणि त्या रात्री माझ्या प्रियानं परमेश्वर शमूएल संदेशाशी जे बोलला ते शमूएल संदेशा त्या ठिकाणी शौलाला बोलू इच्छित होतं. Amen. What he said? Stop, I will tell you what Lord said to me. Hallelujah. And He said, stop. He says, stop, Samuel, Saul, what I am telling you now. आणि आता या ठिकाणी शमूएल संदेशा काय म्हणाला की शौला तू आता थांब, मी तुला काय सांगू इच्छितो ते लक्ष दे. That's what the 16th verse says. आणि 16 वचन तेच Oh, सांगतं. hallelujah. Amen. He cuts his word. त्याने त्याचं बोलणं मध्येच थांबवलं. Because Samuel knew he disobeyed the God's command. He had not listened the word of God. म्हणजे या ठिकाणी शमूएल संदेशाला माहित होतं की शौल राजाने त्या ठिकाणी आज्ञाभंग केलेली आहे, देवाचं त्याने ऐकलेलं See नाही. how Samuel in his life, he listened, my dear people, the word, and that word he brought to Saul, my dear people. पहा शमूएल संदेशा परमेश्वराचं वचन जे त्याने ऐकलं तेच शब्द तो घेऊन त्या ठिकाणी शौल राजाकडे आला. Amen. आमेन. त्याला ते सांगायचं होतं जे परमेश्वरने सांगायचं, त्याला बदल नाही करायचंय. आणि जे परमेश्वर बोलला तेच बोलायचं होतं. Amen. They don't want to change any word. That is why he says, Saul, stop, he said. आणि म्हणून म्हणाला की शौल तिथेच थांब. Saul, stop. थांब म्हणाला. Amen. I tell you what the Lord said to me this night, that he said to me to speak, he said. आणि म्हणून शमूएल काय म्हणाला की शौल पुरे कर, परमेश्वर मला आजच्या रात्री काय म्हणाला ते मी तुला सांगतो. Amen. Then Samuel said, though you are little in your own eyes, you have not
the head of the tribe of Israel. Hallelujah. The Lord has anointed you king over Israel. Very big statement God is making for Saul, my dear people. आणि या ठिकाणी खूप मोठा असा उद्गार परमेश्वर शौलासाठी सांगत आहे. मग शमूएल म्हणाला 17व्या वचनामध्ये, तू आपल्या दृष्टीने शूद्र होतास तरी तुला इस्रायल कुळाचा नायक केले ना, आणि तू इस्रायलाचा राजा व्हावे म्हणून परमेश्वराने तुला अभिषेक केले ना. अभिषेक केला ना. See that he giving an explanation. He is giving to Saul something where he should understand what mistake he has done. म्हणजे या ठिकाणी शमूएल संदेष्टा त्या ठिकाणी शौलाला त्याची चूक दाखवून देतोय आणि त्याला ते स्पष्टीकरण करून सांगत Amen. आहे. He said, though you are little in your own eyes. जरी तुझ्या नजरेमध्ये लहान असशील, तू खूप लहान आहे. You are very little in your eyes, he तू says. तुझ्या नजरेत फार लहान आहे. You not the head of the. You are not head of the tribe of Israel, he says. आणि इस्रायली कुळाचा तू नायकही नव्हता. नायकही नाहीये. You are not head of the Israel, he says. तू इस्रायल कुळाचा नायकही The नाही. Lord has anointed you king over Israel. That means the Lord has kept you. The Lord has anointed you over Israel. That's the word of the Lord, my dear people. पण त्या ठिकाणी काय म्हणा की परमेश्वराने तुला इस्रायलचा राजा म्हणून तुला अभिषेक केलेला आहे. Amen. आमेन. So we need to understand if I do something, it is not my dear people. It is who God anoints us to do the work of His, my dear people. तर माझ्या प्रियन आपल्याला हे समजलं पाहिजे की आपण जे काही करतो ते माझं नाहीये, मी नाही केलं, तर हे सर्व देव जो मला अभिषेक देतो What we त्याद्वारे. boast in our life, then, my dear people. आपण कशाची म्हणजे नाही का आपण मिरवतो. Amen. That's why here Saul said, you are king, but Lord has anointed. You are nothing. You are nowhere, he says. Your name was nothing written anywhere. But God's eyes was upon. God chose you as a king. You are no more the king of Israel, but God anointed you as a king. आणि या ठिकाणी शमूएल संदेष्टा सांगत आहे शौलाला की तू काय राजा होणं म्हणजे तू राजाही नव्हता, तू काय नायक पण नव्हता इस्रायलचा, पण परमेश्वराने तुला अभिषिक्त केलं, त्या ठिकाणी राजा बनवलं. Yes, my dear people. तर होय माझ्या प्रियांनो, Out of nothing we come up in our lives. काही नसताना आपण त्याच्यातून वर आलेलो God आहोत. chooses, my dear people. परमेश्वर आपल्याला We निवडलेला start आहे. us a little bit preaching the gospel, my dear people. आणि मग थोडंफार आपण सुवार्ता गाजू Oh, लागलो. we preach more gospel there. मग आपण जास्तीच सुवार्ता गाजू We लागलो. go in higher, my dear आपण अजून people. वर जाऊ Then लागलो. the pride comes, my dear people. मग गर्व येऊ Then the लागला. ego comes, my dear मग people. आपल्याला गर्व वाढू लागला. Amen. Then the ego comes, many things happens, you all know, my dear people. आणि जसं आपल्या मीपणा येतो मग भरपूर काही गोष्टी Amen. घडतात. When that comes, my dear people, you cannot worship God. You cannot praise God, my dear people. ज्यावेळेस मीपणा येतो माझ्या प्रियन आपण देवाची आराधना करू You शकत think नाही. on yourself, I have done I have done on my merit. मग आपण विचार काय करतो की मी माझ्या बळावरती सर्व काही No, केलेलं my आहे. dear people. तर नाही माझ्या प्रियांनो, It is not so. God has anointed us to preach the gospel. तर हे असं नाहीये, तर फक्त परमेश्वरच आपल्याला अभिषिक्त करतो सुवार्ता What Jesus गाजवण्यासाठी. said in the synagogue, God has anointed me to preach the gospel to the poor, he said. आणि येशू त्या ठिकाणी सभास्थानामध्ये काय म्हणाला की परमेश्वराने मला अभिषिक्त केले की गरिबांना मी सुवार्ता See गाजव. that, then who we are, we my dear people, to say, oh, that I possess so many things. No, my, we possess nothing. We are nothing. The anointing goes, we are zero in our life, my dear मग people. आपण कशावरती फुशाकी मिळू शकतो माझ्या प्रिय? आपण काहीच नाही, आपण पूर्णपणे शून्य. जर अभिषेक गेला तर आपलं सर्व संपलंच. Amen. आमेन. God wants what God sees in our life. म्हणजे देव आपल्या जीवनामध्ये काय What God पाहतो? expects from our lives. आपल्या जीवनात परमेश्वरची काय He अपेक्षा expects आहे? only thing, listen to my word of God. त्याची एकच अपेक्षा आहे की माझं वचनाकडे Don't कान do द्या. according to your own opinion or own thinking or own merit, he says. परमेश्वर काय म्हणतो, तुमच्या बुद्धीने चालू नका, तुमच्या विचारसरणीनुसार तुम्ही वागू नका. Amen. When God said to Saul, you destroy everything, don't spare anything. He might done everything, my dear people. जर परमेश्वर अगोदरच बोलला होता की तू त्या अमालेकी लोकांचा संपूर्णपणे नाश कर, काहीही सोडू नको, तर शाऊल राजाने तसंच केलं पाहिजे होतं. Amen. But he spared. He thought something on his own to do to go, that I am doing that is good. No, what word of God comes, we have to do that, my dear people. पण शाऊलाला काय वाटलं त्या ठिकाणी की नाही, जे चांगलं आहे ते मी राखून ठेवतोय, याचा अर्थ मी काहीतरी चांगलंच करतोय, पण नाही, आपल्याला आपल्या बुद्धीनुसार नाही वागायचं. Amen. See, if I give one illustration from the Old Testament, from the Genesis chapter, my dear people. जर मी तसं उत्पत्तीच्या पुस्तकात तुम्हाला एक उदाहरण देतो. I mean, that's all when I was meditating, my dear people, that very beautiful, it says in the Genesis 4:7, my dear people. आणि उत्पत्ती 4:7 वचन सांगतं, I mean, you know that if you had done right, I will accept you, but if you do not sin, is ready to attack you, the sin that want to control, but you must control it, he says. That's the word, my dear people. आणि उत्पत्ती 4:7 सांगत आहे, तू बरे केले पण तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे, त्याचा रोग तुझवर आहे करिता तू त्यास दाबात ठेव. See that.
पहा माझ्या प्रियांनो, What illustration is this? What God want to speak to this from the life of Cain and Abel, my dear people? आता या ठिकाणी परमेश्वर आपल्याला काईन आणि I हाबेल mean, now जीवनातून काय I have शिकवू told इच्छितो? this thing before also, my dear people. Now, both the brothers, the Cain and Abel, they were brought the offering to the Lord, my dear people. आता या ठिकाणी दोघं जे भाऊ होते काईन आणि हाबेल, दोघांनी परमेश्वरा प्रित्यर्थ अर्पण Amen. आणले. That's what the third verse is saying. The harvest time has come. Cain brought the gift to the Lord. आणि तिसरं वचन सांगतं की काही म्हणजे त्या ठिकाणी जसं काईनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले. Amen. He brought that, and he says he brought some the food that he grew of the ground, my dear people. आणि जे काय त्याने ते शेतातले उगवलेले जे अन्न होतं ते घेऊन आला. But Abel brought some animal from his flock. He chose some of the best sheep, my dear people. पण हाबेलाने त्या ठिकाणी त्याच्या कळपातलं जे सर्वात उत्तम असे जे मेंढरे होते ते आणलं त्याने. Amen. See, brought both of them. But here, when you read the Abel, he says, from out of the best sheep, he brought the sheep to the offering, my dear people. आणि जसं आपण पाहतो की दोघांनी अर्पण आणलं, पण या ठिकाणी हाबेलाबद्दल काय सांगितलेलं आहे की त्याने जे उत्तम असतं चांगल्यातलं चांगलं मेंढर त्याने निवडून Amen. आणलं. Cain also brought. काईनाने पण आणलं, Abel also brought. हाबेलाने पण But आणलं. why 4:7 it says, you did what do you right? पण उत्पत्ती 4:7 काय सांगतं की परमेश्वर काय म्हणतोय की तू जे काय केलं ते बरं केलेलं आहेस का? Amen. You know what if you do what is right. जे तुला माहितीये की तू जे काय केलं ते बरोबर आहे की नाही, योग्य Amen. चुकीचं आहे. I will accept you, he says. मी स्वीकारतो तुला. But if you do not sin, the sin is ready to attack you. तर काय सांगितलं, जर तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे. If you not listen to the word of God, the sin is there to attack you. That was he says, my dear people. म्हणजे काय सांगते आपल्या परमेश्वर ठिकाणी, जर तुम्ही देवाचा शब्द ऐकला नाही तर तुमच्यावरती पापाचा हल्ला होण्यासाठी तयारच आहे. The sin is ready to attack you. पाप तुमच्यावर हल्ला करण्यासाठी तयारच आहे. Amen. The sin will control over you. आणि मग पाप तुमच्यावरती तो ताबा घेईल. Amen. The sin will not control you, but you have to control it, my dear people. That was it says. That the 4:7 Genesis. आणि उत्पत्ती 4 तेच सांगत आहे की पापाने आपला ताबा घेऊ नये तर आपण त्याच्यावरती त्याला दाबात ठेवलं पाहिजे. पण तिथं काय झालं? What happened there? Cain gave the offering to that harvest, whatever he has brought from the harvest, he gave that offering to God. पण या ठिकाणी काईनाने काय केलं, जे काही त्याच्या शेतातलं उत्पन्न होतं त्याच्यातलं त्याने अर्पण आणलं. Amen. आमेन. He chose, but Abel from his animal, from the flocks, he chose best, my dear people. आणि हाबेलाने त्याच्या ज्या कळपातून जे उत्तम ते होतं तो त्याने निवडून आणलं. My dear people. तर माझ्या प्रियांनो, God wants good worship from you. परमेश्वराला आपल्याकडनं चांगली आराधना हवी आहे. Amen. आमेन. See, when the Saul, he thought he was did right, but sin controlled him. म्हणजे जसं शौलाला वाटलं की मी जे काही करते ते चांगलंच मी केलेलं आहे, पण त्या ठिकाणी पापाने त्याचा ताबा घेतला. Amen. आमेन. He thought himself, but he did not listen to the word of God. What God said through Samuel, he did not listen, my dear people. म्हणजे स्वतःहून त्याने विचार केला की मी जे काय केलं ते योग्यच केलेलं आहे, पण त्याने हे नाही पाहिलं की शमूएल संदेष्टा मला काय म्हणाला होता तो ते But विसरला. here in Genesis, God is directly speaking to both the brothers, पण या ठिकाणी to the Cain, especially. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये परमेश्वर या ठिकाणी स्पष्टपणे डायरेक्ट त्या दोघा भावांशी म्हणजे काईनाशीच बोलत आहे. Where he is speaking? कुठे बोलत आहे? Before the altar, वेदी समोर, where they will give the offering to God. ज्या ठिकाणी ते परमेश्वराला अर्पण देत होते. Yes, only before the altar, God will reveal you the deeper things of our lives. आणि होय माझ्या प्रियांनो, फक्त त्या ठिकाणी वेदीच्या समोर अर्पण देत असताना परमेश्वर आपल्या जीवनातल्या गोष्टी आपल्याला प्रकट Abel करतो. brought the best of the sheep to the Lord, my dear people. हाबेलाने उत्तमातलं उत्तम कळपातून त्याने आणलं Amen. परमेश्वर Best part, my dear people. अतिशय उत्तमातलं That's उत्तम. what God, Samuel said. God doesn't want your offering that you you brought from there. God doesn't want that such offering. God wants your obedience, my dear people. आणि म्हणून या ठिकाणी जसं परमेश्वर शमूएलाद्वारे शौलाला तेच सांगत आहे की तू काय उत्तमातून उत्तम जे निवडून आणले ते परमेश्वराला नको आहे, पण तू परमेश्वराचं आज्ञा पालन करणं हे महत्वाचं आहे. Obedience. आज्ञा पालन करणे. Saul disobeyed the God's commandment, my dear people. शौलाने परमेश्वराच्या आज्ञा भंग केल्या माझ्या प्रिय. How can you break the commandment, my dear people? God has chosen him as a law, as a king over Israel. You should think, yes, God has chosen me. I had to be obedient to the word of God. जर माझ्या प्रियानं परमेश्वराने शौलाला त्या ठिकाणी पूर्ण इस्रायल लोकांसाठी राजा म्हणून निवडलं, तर मग तो कसं काय तो आज्ञाभंग करू शकतो? Amen.
Amen. Hallelujah. Amen. If you brought something to God, give the best. Don't give the half of, my dear people. God will not never accept, my dear people. जर तुम्ही परमेश्वर प्रित्यर्थ काही अर्पण जर आणत असणार तर असं अर्धवट देऊ नका. ते जे उत्तम जे चांगलं आहे If ते you द्या. are real disciple, if you want to become a priest of, to come draw near to holy presence, my dear people, in front of the altar, you need to be very perfect in your doing, my dear people, giving. In whatever you do, it should be perfect and giving praises to God, because you are doing things will God will be happy on you. जर तुम्ही खरे शिष्य असाल माझ्या प्रिय, जर तुम्हाला त्याच्या वेदीजवळ येऊन त्याला अर्पण करायचं असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने योग्य रीतीने तुम्हाला परमेश्वरासाठी ते अर्पण करायचं आहे. Amen. Bible says Lord accepted the Abel's offering. बायबल सांगतं की परमेश्वराने हाबेलाचं जे अर्पण आहे ते स्वीकारलं. Amen. Lord accepted Abel and his gift, my dear people. आणि You can say that gift or offering, my dear people. आणि आपण असं म्हणू शकतो त्या ठिकाणी परमेश्वराने हाबेलाचं अर्पण स्वीकारलं. Amen. But he did not accept the Cain's his offering, my dear people. पण त्या ठिकाणी परमेश्वराने कायनाचं अर्पण स्वीकारलं नाही. Amen. Now Abel, when he gave offering, it symbolizes the pure out of the flocks, one flock, a best. That is the speaks about the Lord Jesus Christ, my dear people. आणि जे हाबेलाने जे अर्पण केले, जे उत्तमातलं उत्तम, जे कळपातलं त्याने निवडलं, ते त्याचं दर्शक आहे की जसं प्रभू येशू ख्रिस्ताचा निर्दोष कोकरा आहे. That was in the New Testament we see, my dear people. That was in Exodus 12:5. That was speaks 1 Peter 18:19. Blameless, without spot, my dear people. That lamb was Jesus Christ, pure, holy one, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रियानो हे वचन जसं आपल्याला एक्झॉडस मध्ये जसं निर्गमन सांगितलेले 12:5 मध्ये आणि त्याचबरोबर 1 पेत्र त्या ठिकाणी पहिला अध्याय 18 आणि 19 वचन देखील तेच सांगत आहे की जसं प्रभू येशू ख्रिस्त निर्दोष कोकरा आहे. That is many times, my dear people, what we see. We think that is right. No, my dear people. We need to see what God thinks, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रियानो अनेक वेळा आपण जसं जे काही पाहतो पण आपल्याला असं वाटतं नाही मी जे पाहते ते बरोबर योग्यच पाहते, पण आपल्याला आपल्या नजरेने तर परमेश्वराच्या नजरेने पाहायचं. Never judge anybody. म्हणून कधी कोणाचा न्याय करू नका. Amen. आमेन. When you do, you are judging, my dear people. ज्यावेळेस तुम्ही करता तुम्ही दुसऱ्यांचा न्याय करता माझ्या प्रियांनो. Amen. आमेन. You don't know what the real things God is doing in the person's life, my dear people. पण तुम्हाला हे माहिती नसतं की परमेश्वर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये खरोखर काय करत आहे. I mean, that was a very important one. Small, it says like a person do and does the right thing, my dear people. आणि म्हणून एक असं जसं एखादी व्यक्ती काहीतरी योग्य गोष्ट करत असते. I mean, he does from the heart. You want to do something, my dear people. आणि ते तर हृदयापासून त्यांना करायचं असतं. I mean, but a person he watches and he says, yeah, he thinks that I must have done that. But what he says, he wear the glass, a black glass tinted, and he sees that his work is, and he remove the what we say, all the wrong things from the misguide the from the things, my dear people. आणि तसं दुसरी जी व्यक्ती असते माझ्या प्रियाला तो काळा चष्मा घालून त्या समोरच्या व्यक्तीला पाहत असते आणि त्यांनी जे काही कामं केले त्याच्यामध्ये नेहमी ते दोष काढत असतात. Yes, to point out, my dear people. त्यांना ते दोष लावण्यासाठी. Yes, when you wear a black glass, you will point out a good thing, my dear people. आणि ज्यावेळेस काळा चष्मा तुम्ही घालता तर तुम्ही ते दोष लावण्यासाठी तुम्ही प्रत्येक पाहता. चांगल्या कामाला काळा चष्मा घालून तुम्ही दोषच काढणार. Hallelujah. Amen. Try to understand what I am saying, my dear people. म्हणजे मी काय सांगण्याचा प्रयत्न करतो ते समजून घ्या. Amen. आमेन. That was kind thought. I'm giving the best. No, my dear people. He thought what Abel did, it was wrong. Why he has to give all good? No, to chasma khad. Hallelujah. Amen. That's what he says. You're wearing, many times we wear the black goggle glass and want to see the good work. No, my dear people. If you want to see the good work, remove that goggle and see that good work, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रियानं आपण तो काळा चष्मा घालून नेहमी चांगलं कार्य पाहण्याचा प्रयत्न करतो, पण तो काळा चष्मा आपल्याला नेहमी दोषच दाखवत असतो. तर आपल्याला जर चांगलं कृत्य जर पाहायचं असेल तर तो चष्मा काढावा लागेल. Remove that glass. तो काळा चष्मा काढा. Amen. And then look, my dear people. आणि मग पहा. And that is many a time I see, my dear people wear, they look, and that same
from that wearing glass, they spread that wrong things in everyone's mind, my dear people. आणि माझ्या प्रियानं मी अनेक वेळा पाहतो की त्याच काळा चष्मा ते लावून स्वतःचा दोष लावतात पण त्याद्वारे ते अनेकांमध्ये या गोष्टी देखील चुकीच्या Amen. पसरवतात. They spread, oh, why this day I should do like that, this day. No, because that person is wearing black glass and that things is going in everyone's mind and their eyes are also closed with that dark goggle, my dear people. आणि ज्या व्यक्तीने ते काळा चष्मा घातलाय त्यांच्या त्या चुकीच्या दोष म्हणजे त्यांनी पाहिलेले जे असतात त्या दोषामुळे ते प्रत्येकाच्या डोक्यामध्ये पण तेच घालतात आणि त्यांनाही तोच काळा चष्म्याद्वारे ताकद. Amen. Automatically this person wears and he wears another person, that wears another person, and automatically we see the many people of black glasses, my dear people, wearing and saying, oh yes, that person has done wrong, my dear people. आणि आपोआप या गोष्टी घडत होतात. ज्या व्यक्तीने काळा चष्मा अगोदर घातलेला होता त्याने दुसऱ्यांना ते सर्व पसरवून प्रत्येकापर्यंत ते प्रत्येकाकडे ते काळा चष्मा मग पसरत होता. मग तो चांगला माणूस बघतो, बाबा सगळ्यांनी काळा ग्लासच घातलेले आहे. हालेलुया. Amen. Everyone is wearing the glass goggle. मग प्रत्येक जण तो काळा चष्माच घातलेला असतो. Amen. आमेन. But simple, I tell you, my dear people, तर मी तुला अगदी सोपं सांगतो. remove the glass and watch. त्यापेक्षा तुम्ही ते काळा चष्मा काढा आणि मग Remove पहा. the glass and watch, my dear people. तो काळा चष्मा काढून मग पहा माझ्या प्रियांनो. See the fruit of that behind of that good work. त्या चांगल्या कामाच्या मागे जे फळ आहे ते फळांकडे तुम्ही पहा. Amen. Amen. If you see the good work and the fruit, then you will realize, oh, I am wearing a black glass, my dear people. But today I am watching and seeing the fruit of that work, my dear people. पण ज्यावेळेस तुम्ही तो चष्मा काढून पाहता तर तुम्हाला समजेल अरे हेच कृत्य पण चांगलं होतं आणि त्या कृत्याचं फळ देखील आलेलं आहे. Amen. Amen. Because the person which he did, my dear people, कारण जे व्यक्ती ते केलेली असते he did not look to anybody. He prayed to God and he thought that, oh, he has led by the Spirit and he did, my dear people. He is not want the appreciation from anybody. He says, Lord, what I did, if you are happy, you confirm, he said. आणि माझ्या प्रियानं ज्या व्यक्तीने ते चांगलं कृत्य केलेलं असतं त्यांनी दुसरं कोणाकडनं कौतुक घेण्यासाठी हे केलेलं नसतं पण फक्त एवढंच की परमेश्वर जे मी कृत्य करत आहे जे पवित्र आत्म्याने माझ्यामध्ये ओझं घातलेले त्याच्यामध्ये तू प्रसन्न आहेस ना I mean, हे पाहत असतो. that's the perspective of that, the good person doing for the God, my dear people. आणि जी चांगली जी व्यक्ती असते त्याचा तोच उद्देश असतो की जे काही मी करतो ते परमेश्वराला So प्रसन्न as we also, my dear people, we need to understand, my dear people, like when I look, what I look to the things, my dear people. आणि म्हणून माझ्या आपली देखील नजर अशीच असली पाहिजे मी जे काही पाहतोय ते माझी कोणत्या नजरेने मी बघत आहे. Same way here, they happened in the Cain's life, my dear people. आणि काईनाच्या जीवनात पण तेच He, घडलं माझ्या प्रियानो. Abel gave the best offering, my dear people. हाबेलाने उत्तम ते अर्पण दिलं. Amen. But he says, but he did not accept the Cain as offering. Cain was sad because of this. He became very angry. Hallelujah. असं होतं. Hallelujah. आणि मग काईन व त्याचे अर्पण याचा त्याने आदर केला नाही म्हणून काईन संतापला व त्याचे तोंड उतरले. संतापलं आणि तोंड उतरले. है ना? Oh, hallelujah. Amen. A good work be appreciated. म्हणून जे चांगलं कृत्य आहे त्याचं कौतुक होतं माझ्या I believe कायनाने गॉगल घातला असेल तिथं. है ना? स्वतः पण चांगला नाही दिलं, त्याच्या भावाने चांगलं दिलं, त्याला दोष लावला त्यांनी. Oh, hallelujah. Amen. He gave the best. Abel gave the best to God, my dear people. हाबेलाने उत्तम ते परमेश्वराला दिलं माझ्या प्रिय. Amen. If you are not given, why you have to judge anybody, my dear people? जर तुम्ही देत नसाल तर मग तुम्ही दुसऱ्या कोणाचा न्याय का करता? Amen. You think, oh, that person has did, oh, and we see the fruit, the blessings, my dear people, that is from God. आणि जर ती व्यक्ती आपण पाहतो की अरे ती व्यक्ती चांगलं करते आणि त्याचे ते फळ पण येतं हे सर्व मग परमेश्वरापासून Simple, आहे. I'll tell you, my dear people. तुला सोपं सांगत If आहे. you wear if anybody, the person who has framed you with a dark goggle, my dear people, we need to remove that goggle first from your eyes, my dear people. जर तुम्हाला कोणी दुसऱ्या व्यक्तीद्वारे तो काळा चष्मा देण्यात आलेला असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला तो काळा चष्मा काढणं गरजेचं स्वतःनी आहे. घातला असेल किंवा तुम्ही तुम्ही. स्वतःहून घातला असेल. Amen. I'm not saying you, I'm giving an example, my dear people. म्हणजे मी फक्त उदाहरण देता मी तुम्हाला म्हणत I'm नाहीये. not saying you all because through this message you may understand, because Jesus always spoke about from the parables. I want to speak from the parable, my dear people. तर मी आता या ठिकाणी असं कोणाला उद्देशून मी बोलत नाहीये पण जसं येशू ख्रिस्ताने उदाहरणा दाखल्याद्वारे बोललेलं तसंच मी तुम्हाला सांगत Amen. आहे. So what happened there?
काय घडलं त्या ठिकाणी? Amen. So I want to tell you. Sorry, I want to tell you that if you're wearing that, if you wear the goggle, that dark goggle. आणि मी सांगत होतो तुम्हाला की जसं तुम्ही काळा चष्मा जर घालत असाल Amen. Through that goggle, many people are wearing that goggle. आणि त्या एका काळ्या चष्म्याद्वारे अनेक जण ते काळा चष्मा Simple thing, घालतात. one thing I tell you. एकदम सोपं सांगतो. First, remove that goggle. सर्वात अगोदर तो काळा चष्मा काढा Look to your naked eye. आणि मग तुमच्या उघड्या डोळ्याने तुम्ही पहा From your naked eye, what is really happened? आणि तुमच्या उघड्या डोळ्याने पहा की त्या ठिकाणी काय घडत आहे. Amen. If you not understand that, जर तुम्हाला समजलं नाही you close your eyes. मग सरळ डोळे बंद करा. Hallelujah. Close your eyes and pray to God, my dear people. सरळ डोळे बंद करून देवाकडे प्रार्थना The करा. best way you are, this is the best suggestion I'll give you, my dear people. आणि हे उत्तम मी तुम्हाला पर्याय It देत may आहे. happen in many of your lives. This is a lesson for us, my dear people. जसं आपल्या जीवनात जे अनेक गोष्टी घडतात हे आपल्याला एक चांगला धडा आहे चुका माझ्या. काढायचं तर कसंही चुका काढणार ना. If you want to appreciate that person, will appreciate, my dear people. If you want that person is from the naked eyes, he will appreciate the good because he thinks that things bring the blessing to my dear people. पण जर ती व्यक्ती काळा चष्मा काढतो उघड्या डोळ्याने जर योग्य रीतीने जर पाहिलं तर त्यांनी ते बरोबर त्या व्यक्तीचं कौतुक करतील की कारण ती व्यक्ती चांगलं कृत्य केलं आहे. काळा चष्मा घालणारा नेहमी निराशमध्ये आणि चिडचिड असतो. Hallelujah. Amen. He will never be happy about the thing. He will always be like sad. Oh, अरे बापरे असं झालं का? He'll always be grumbling in his life. म्हणून तो काळा चष्मा घालून नेहमी तो निराशेमध्ये कुरकुर करत राहत असतो. What is there? Why is this happening? Lord, this all they're not intimating, but they're doing on their own. मग ते अशी काळा चष्मा घालणारी व्यक्ती एकच म्हणत असणार की प्रभू हे काय चाललंय ते आम्हाला सांगत नाही ते स्वतःवर करत आहे. निराशपण आलं becomes very dangerous. मग निराश आले ते फार धोकादायक असतं. Amen. When anger comes, it's more dangerous. आणि जेव्हा राग येतो ते तर अजून त्याच्यापेक्षा जास्त धोकादायक आहे. What kind did? मग कायनाने काय He केलं? killed Abel. त्याने हाबेलाचा खून केला. का? तिथं सांगते Lord asked Cain, why you angry? Why does your face look sad? In the 6th verse. आणि 6व्या वचनात परमेश्वर कायनास म्हणाला तू का संतापलास आणि तुझे तोंड का उतरले? का उतरले बाबा? Why your face come down? परमेश्वर स्वतः विचारताय की तुझा चेहरा का उतरलाय? Hallelujah. आमेन. Same yes person who thinks, right, is always, God always, my son, why you remove that black glass from your eyes? Look to them from the naked eyes. See what the good thing is happening. आणि होय माझ्यापर्यंत तसंच ती चांगल्या व्यक्तीची पण इतकीच अपेक्षा असते किंवा परमेश्वर आपल्याला ते सांगतो की माझ्या लेकरा तू तो काळा चष्मा घालून आपल्या उघड्या डोळ्याने तू पहा. ते नाही काढलं. कायनाने काय केलं ते तुम्ही पण काय करताय? What you do, you know? काय करते माहितीये? कायनाने त्याचं मर्डर केलं. त्या ठिकाणी कायनाने स्वतःच्या भावाचा First खून murder in केला. the Bible. बायबलमध्ये म्हणजे पहिलं खून, पहिलं खून. First sin. सर्वात पहिलं पाप. पहिलं त्याने अर्पण ते मोठं पाप. सेकंड बिग डन जस्ट मर्डर. आणि सर्वात पहिलं त्याने पाप केलं ते म्हणजे की त्याने अर्पण जे केलं ते चुकीच्या हेतूने केलं नंतर भावाचा खून केला. येस. काळा चष्मा घालून आपण त्या व्यक्तीचा रोज मर्डर करत असतो. Hallelujah. Amen. Amen. Wearing the glass, every day we curse and we murder him, my dear people. आणि त्या काळा चष्मा घालून आपण प्रत्येक दिवशी त्या समोरच्या व्यक्तीला आपण एक श्राप देत असतो आणि त्यांचा रोज खून करत असतो. माझ्या प्रियांनो. तर माझ्या प्रियांनो When God's word come, we have to learn, not to others. We have to learn. We need to grow. As a disciple, I can preach to you, my dear people. It is not for others. तर माझ्या प्रियांनो ज्या देवाचा शब्द येतो आपण शिकलं पाहिजे. हे आपल्यासाठी आहे, आपल्या You might शेजाऱ्यासाठी be saying, नसतं. Lord, pastor कोणाच्या बद्दल बोलतात का? नाही. उदाहरण आहे. What you think, it is yours. Hallelujah. तर हे मी कोणाला उद्देशून बोलत नाही. जे तुम्ही विचार कराल ते तुमच्यावर आहे. माझं मी I am standing and I know my Jesus is there and I am preaching the gospel, my dear people. कारण मी इथं उभा आहे तर माझा येशू आहे आणि मी त्याच्याद्वारे नेटकन तुम्हाला सुवार्ता गाजवत आहे. Because what I go in the experience, I share because it is a learning for us and the Spirit of God teaches me many things, my dear people. कारण माझ्या जीवनात मी ज्या गोष्टीच्या अनुभवातून मी जात आहे आणि जे परमेश्वर मला शिकवत आहे त्याच्याद्वारेच मी तुम्हाला शिकवत Oh, आहे. hallelujah. आमेन. Are you understanding, my dear तुम्हाला people? समजत आहे माझ्या Are you प्रियांनो? understanding, my dear people? तुम्हाला समजत आहे का? Amen. That is why that was whole night Samuel could not sleep. आणि म्हणून त्या ठिकाणी शमूएल जो आहे पूर्ण रात्र तो झोपला नाही. He could not sleep. झोपला नाही तो पूर्ण रात्र. Early morning he came search for Saul. आणि अगदी पहाटे सकाळी उठून त्या ठिकाणी तो शौलाच्या शोधात आला. Amen. Amen. He came and he searched, my dear people. आणि त्याने त्याचा शोध घेतला. Amen. आमेन.
And then he found what he said. आणि जेव्हा सापडला त्याला तेव्हा काय म्हणाला? Amen. Stop, Saul. Don't go. Your words are all. The words are not such power that I can listen that word of yours. आणि मग शमूएल काय म्हणला की आता पुरे कर, आता तुझ्या मुखातून जे काही शब्द येत आहेत ते बरोबर नाहीये. कारण ते तू बोलतोय, परमेश्वर काय सांगितलं मला तू आता ते ऐक. What God has given to you, now you listen once again, he said. आता परमेश्वर पुन्हा मला काय शब्द दिले तुझ्यासाठी तर तू ते ऐक. Amen. आमेन. What he said. काय म्हणाला? You are not little on your own eyes. तू स्वतःच्या दृष्टीने तू लहान होतास की नाही? लहान होतोस का नाही? That is a reminder for आपण काहीच नव्हतो, आपण खूप छोटे होतो, जगात भटकलेले होतो. We are nothing, my dear people. आणि हेच आपल्यासाठी एक आठवण करून देण्याची गोष्ट माझ्या प्रियांनो, आपण जगामध्ये काहीच नव्हतो. Amen. Are you not the head of the 12 tribe of Israel? Again he says. मग पुढे शमूएल म्हणाला की तुला इस्रायल कुळांचा नायक केलं नाही का? नाही केलं का? See that. God has anointed you king over Israel. मग तुला परमेश्वराने इस्रायलचा राजा म्हणून तुला अभिषिक्त केले नाही का? केलं नाही का? मग why you disobey? मग तू का आज्ञाभंग केलीस? Why you did this, my dear people? तू असं का केलंस? Was Saul, why you did? Why you disobeyed the God's commandment? शौला तू देवाचा आज्ञाभंग का My dear केलास? people, don't disobey the God's commandment. Listen the word of God. The word of God will bless you, heal you, and deliver you. He will make you powerful to live on your life on this earth, my dear people. तर माझ्या प्रियांनो, तुम्ही त्या परमेश्वराची आज्ञा भंग करू नका. तो तुम्हाला आशीर्वादित करेल, तो तुम्हाला या पूर्ण पृथ्वीवर तो तुम्हाला उंच करेल. Best part, my dear people, we see and we learn in this, my dear people. Saul lied with Samuel, but God knows, God already revealed, my dear people. That is why we should never lie in our lives, my dear people. Through the word, my dear people, what God is doing. If you should start lying, God will reveal to you, my dear people. तर माझ्या प्रियाने याच्यातून आपल्याला जी सर्वात मुख्य बाब जी आहे ती काय दिसते की शौल या ठिकाणी शमूएल संदेष्टाशी खोटं बोलत होता. तो शमूएल संदेष्टासमोर खोटं बोलत होता, पण परमेश्वरापासून काहीही खोटं लपलेलं नव्हतं माझ्या प्रियांनो. Because Samuel was a prophet of God. He was close to God, my dear people. कारण शमूएल जो आहे तो संदेष्टा होता आणि तो परमेश्वराच्या अगदी जवळ होता माझ्या My प्रियांनो. dear people, तर माझ्या प्रियांनो, need to understand. आपल्याला हे समजलं पाहिजे, God is with every servant of God. परमेश्वर प्रत्येक त्याच्या सेवकासोबत तो असतो. Amen. आमेन. He knows and He speaks through them. आणि ते परमेश्वर त्यांच्याद्वारे मग बोलत असतो. Amen. आमेन. We need to really to understand, my dear people. आणि म्हणून आपण हे समजून घेणं फार गरजेचं We आहे. should not be like kind, my dear people. तर आपण कायनासारखं बनू नये, We should not be like Saul. आपण शौलासारखे बनू नये. Amen. We should be like hearing the word of God. तर आपण देवाचं वचन ऐकणारे बनले Go more पाहिजे. deeper, my dear people. तर अजून एक खोलवर आहे माझ्या Amen. प्रियांनो. So we need to listen to the word of God. तर म्हणून आपण देवाचं वचन ऐकलं पाहिजे. Amen. If you're hearing and not applying the word of God in your life, that means the word is coming, but you're like Saul, my dear people. आणि जर आपण देवाचं वचन ऐकतोय पण आपण त्यानुसार जर वागत नसतो, त्याचा अर्थ आपण शौलाप्रमाणे आपण जगत Yes, आहोत. my dear people. तर होय माझ्या प्रियांनो, God's word come to us. परमेश्वराचा शब्द आपल्याकडे येतो. Why? He want to change our life. काय येतो? कारण की आपलं जीवन हे बदलण्यासाठी. Why? We should obey His commandments. आपण देवाच्या आज्ञा पालन करण्यासाठी शब्द येतो. Amen. Why? We need to give more praises to God. आपण देवाला जास्तीत जास्त स्तुती करण्यासाठी We येतो. need to bless the Lord all the time. आपण प्रत्येक वेळेला We देवाचा need to धन्यवाद worship the Lord देण्यासाठी, all the time. प्रत्येक त्याची आराधना We need to करण्यासाठी, praise Him all the time, my dear प्रत्येक त्याची people. स्तुती करण्यासाठी. What else God wants from our lives? आपल्या जीवनात परमेश्वर दुसरी कोणती अपेक्षा करतो? Nothing, my dear people. नाही माझ्या He प्रिय, दुसरं said, काहीच come नाही. on, my children, my people, come and worship me, and I'm searching for a true worshipper. तर तो फक्त एकच म्हणतो, माझ्या लेकरांनो, माझ्या लोकांना फक्त माझ्याकडे या आणि खऱ्या आराधकाप्रमाणे माझी आराधना करा. सॉलला वाटलं ते आपण परमेश्वरला ऑफरिंग देऊ. परमेश्वरला ऑफरिंग ऑफ ओबिडियन्स ऑफ लिसनिंग द वर्ड ऑफ ही वॉन्ट्स. आणि त्या ठिकाणी जसं शौलाला वाटलं की मी परमेश्वराला चांगलं ते उत्तम ते अर्पण देईल, पण परमेश्वराचं अर्पण म्हणजे काय की तो म्हणतो फक्त आज्ञा पालन करा. What John says, Bible says, he is searching for a true worship, who worship in the spirit. जसं योहानाच्या पुस्तकात परमेश्वर काय सांगत आहे की तो खरे आराधकांच्या शोधात आहे की ज्या आत्म्यातून खरेपण त्याची आराधना पण करतात. इथं सॉल वाटला मी जे देणार गोष्ट देणार प्रभूला ते प्रभूला एक्सेप्ट होणार नाही.
ते आराधक नाही, ते आत्म्याने केलेले नाहीये. Hallelujah. Because he robbed somebody's. God says you destroy, because they destroyed, they attacked Israel. That is why you destroy them, and I've made you king over Israel. But he thought, I'll bring some of the things and offer. No, my dear people, God doesn't want anything which is robbed and giving the offering to God. आणि माझ्या प्रिय, जसं परमेश्वर त्या ठिकाणी शौलाला म्हणाला होता की जाऊन तुम्ही अमेरिकनचा पूर्णपणे नाश करा, काही राखू नका, पण शौलाने त्या ठिकाणी ते चोरी करून, ते लुटून सर्व काही जे आणलं ते परमेश्वराला तो अर्पण करायला गेला. Hallelujah. My dear people, तर माझ्या प्रियांनो, are you ready to listen the word? तुम्ही तयार आहात त्याचे शब्द ग्रहण The करण्यासाठी? word comes, are you ready? Yes, Lord, this word is for me. I will change in my life. ज्या देवाचा शब्द येतो, तुम्ही असं म्हणता का, होय प्रभू मी तयार आहे या वचनानुसार मी बदलण्यासाठी? I want to become a true, real disciple to you. मला प्रभू तुझा खरा शिष्य बनायचा I आहे. want to walk in the way as Jesus walked on the face of the earth. जसं मला प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीवरती असताना जसं तो चालत असल्यानुसार मला चालायचं आहे. As the Holy Spirit used all the disciples, I want to be used like the disciples of the anointing of Jesus. जसं पवित्र आत्म्याने सर्व शिष्यांचा वापर करून घेतला, तशाच नुसार मलाही माझाही तू माझा वापर करून घे. Hallelujah. Are you ready, my dear people? तर तुम्ही तयार आहात का माझ्या प्रियांनो? God will do many things in your life. परमेश्वर तुमच्या जीवनात अनेक गोष्टी करेल, God wants a true worshiper. कारण परमेश्वराला खरे आराधक हवे So आहेत. we all just worship God, my dear people. आपण सर्वजण त्याची आराधना So we करूयात all माझ्या just look to प्रियांनो. God, my dear आपण people. सर्वजण त्याच्याकडे पाहूयात He माझ्या is here प्रियांनो. right now. तो आता या ठिकाणी उपस्थित आहे. Wherever you are, He is here. He is, my dear people. He is in your midst right now. तुम्ही जिथे कुठे असाल माझ्या प्रिय, तो तुमच्या मध्ये परमेश्वर He उपस्थित is आहे. right now, my dear people. तो आता या तुमच्यामध्ये उपस्थित Worship, आहे. my dear people. त्याची आराधना करा. Just worship, my dear people. आमच्या सोबत त्याची आराधना करा. The presence will flow, my dear people. त्याचं सानिध्य वाहेल माझ्या If प्रिय. you are wearing that, if you feel that yes, today's message, then I want to remove that goggle from my lives. You just remove, and the Holy Spirit will fill you right now. And start worshiping. Without wearing the glass, you cannot worship God, my dear people. माझ्या प्रिय, स्वतःला तपासून पहा. जर तुम्हाला वाटतं की मी पण तो काळा चष्मा घातलेला असेल, तर ते काळा चष्मा तुम्ही काढून टाका, कारण तुम्ही तो चष्मा घालून देवाची आराधना करू शकता. Hands and worship, my dear people. आपले हात उंच करून त्याची आराधना करा माझ्या प्रिय. Hands and worship, my dear people. आपले हात उंच करून त्याची आराधना करा. Glory to my dear people. परमेश्वराला गौरव द्या. Oh, He's alone is worthy, my dear तो people. एकटा परमेश्वर योग्य तुला पाहिजे. No one like Him, my dear people. त्याच्यासाठी दुसरं कोणीच नाही. आराधना करा माझ्या प्रिय. तेरे नाम की स्तुति हो, हे जीवनदाता, तेरे सम्मुख आते हम, हे स्वर्ग पिता, Worship, my dear people. आराधना करा माझ्या प्रिय. नाम की स्तुति हो, हे जीवनदाता, तेरे सम्मुख आते हम, आराधना, Worship, my dear people. त्याची आराधना करा माझ्या प्रिय. He's filling you right now. तुम्हाला आता पुरेच आहे माझ्या प्रिय. As you're worshiping, the Holy Spirit just filling you right now. तुम्ही आराधना करतो, तुम्हाला पवित्र Just आत्मा lift भरेल. your hands, my dear people. Just want to go on your knees, just go on your knees, just lift your hands and worship Him, my dear आपले people. हात उंच करा. तुम्ही जिथे कुठे असाल, तुम्ही गुडघ्यावर जा आणि तुम्ही त्याची आराधना करा. Because we all are brought by Christ, my dear तर people. आपण सर्व त्याच्या मोलाद्वारे घेतलेले We are आहोत. not slave, my dear people. आपण काही गुलाम नाहीये. Amen. Come on, worship the Lord, my dear आपण people. त्याची आराधना करूया माझ्या प्रिय. Oh, we worship you, Lord. आम्ही तुझी आराधना तेरे करू. सिवा कोई नहीं, आराधना के योग्य, तेरे समान कोई नहीं, स्वर्ग में या पृथ्वी में, तेरे सिवा कोई नहीं, आराधना के
repent to God right now. आता परमेश्वराकडे पश्चाताप करा. God is saying, come on, repent. He will forgive right now. देवाचा आत्मा सांगत आहे की आता पश्चाताप कर, मी तुला क्षमा He करेन. will touch you right तो now. तुम्हाला आता स्पर्श He is करेल. healing you right तो now. आता तुम्हाला भरेल. He is healing in the Holy Spirit right now. पवित्रात्मा तुम्हाला आता भरत Oh, आहे. something is happening as you are worshiping God. जसं तुम्ही देवाची आराधना करता काहीतरी घडत आहे माझ्या प्रियानो. कोई नहीं आराधना के ओ तेरे समान कोई नहीं स्वर्ग में या पृथ्वी में हो तेरे सिवा कोई नहीं आराधना के ओ तेरे समान कोई नहीं Come on, इसकी आराधना करेंगे आप सब. Worship Him. आराधना करा माझ्या प्रियानो. You're just the Holy Spirit is touching you right now. पवित्रात्मा तुम्हाला स्पर्श करत आहे. Something is happening in your body right now. आता तुमच्या शरीरात काहीतरी Receive घडत the आहे. anointing of God right now. आता देवाचा अभिषेक Receive the स्वीकारा. touch of God right देवाचा now. स्पर्श स्वीकारा. Feel the Holy Spirit. पवित्रात्म्याने Receive, भरलेला. receive right now. स्वीकारा Oh, माझ्या you're being healed also right मी now. तुम्हाला आता आरोग्य देखील As देत you're आहे. worshiping, He's healing. You're healing also right now. जसं तुम्ही त्याची आराधना करता तुम्हाला तो आरोग्य देखील All देत the आहे. problems of your life is just removed, my dear people. तुमच्या जीवनातील सगळे त्रास आहे तो काढत आहे. As you're worshiping the God, the Holy Spirit is touching you right now. जसं तुम्ही त्याची आराधना करता तो देव जो पवित्र आत्मा तो Receive the power of God right now. आता देवाचं सामर्थ्य स्वीकारा. Receive the healing in Jesus' name. येशूच्या नावात आरोग्य स्वीकारा. Oh, the power of God is just resting you right now. तर देवाचं सामर्थ्य तुमच्यावर Worship आहे. Him. त्याची आराधना करा. जीवन तेरे सम्मुख आते हम आराधना ओ आराधना Just bless you right now. तुम्हाला आशीर्वाद Receive the healing right now. आता आरोग्य स्वीकारा. God's touch is coming upon you right now. आता देवाचा स्पर्श तुमच्यावर येत आहे. Just in your midst right now. आता तुमच्यावर येते माझ्या पाहता. You all experience something different right now in your presence. Where you are in the presence, you're feeling something different right now. तुम्ही आता जिथे कुठे आहात तुम्हाला वेगळा अनुभव त्याचा सानिध्य तुम्हाला जाणवत आहे Receive. माझ्या. स्वीकारा. Power and the touch of God right now. त्याचं सामर्थ्य देवाचा स्पर्श आता स्वीकारा. Something is happening right now. my dear आता people. काहीतरी घडत आहे माझ्या Something is happening right now. आता काहीतरी घडत आहे. Receive right now. स्वीकारा माझ्या Receive right now. स्वीकारा माझ्या Receive right now. स्वीकारा माझ्या Receive right now. स्वीकारा He's माझ्या touching you right now. तो तुम्हाला आता स्पर्श He's touching करत you आहे. right now. तो आता तुम्हाला स्पर्श Something is करत happening, आहे. my dear people. आता काहीतरी घडत आहे. Receive. स्वीकारा Receive. स्वीकारा Receive. स्वीकारा Touch स्वीकारा right now. प्रभू तू स्पर्श करत आहे. Receive the power of God. देवाचं सामर्थ्य स्वीकारा. Thank you, Jesus. तो धन्यवाद येशू. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात Be आशीर्वादित व्हा. blessed in the name of Jesus. येशूच्या नावात Oh, आशीर्वादित thank you, व्हा. Father God, धन्यवाद for पिता touching your people, परमेश्वर. oh Master. तुझ्या लोकांना स्पर्श Thank you, करण्यासाठी Master. धन्यवाद प्रभूजी. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. You're filled and you blessed your people with your mighty presence, oh Lord. प्रभू तू तुझ्या लोकांना तुझ्या महान सामर्थ्याने तू भरलास पण All धन्यवाद. glory to you, Lord. सर्व गौरव Let तुलाच every प्रभू. word be sealed in their heart and let them do according to the word of God, Master. आणि तुझं प्रत्येक वचन प्रत्येक शब्द त्यांच्या हृदयाला छेदू देत परमेश्वर. त्यांनी तुझ्या Let them वचनाचा change, ते oh Lord. बदलू देत प्रभूजी. Every week they let them say, I want to change. And every day, every week they say, yes, the change is coming in my life. आणि प्रत्येक असं म्हणू दे प्रभूजी की माझ्या जीवनामध्ये तो बदल मला दररोज आणि दररोज दिसत आहे किंवा मला बदलायचा Oh, आहे. thank you. धन्यवाद प्रभू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू In परमेश्वर. Jesus' name I pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord, my dear people. हालेलुया माझ्या प्रियांनो. God has touched you, God has blessed you. If you feel that anointing in your home, as your wherever you are, my dear people, I will encourage you that because for the God's glory,
give the testimony, my dear people, on the WhatsApp group, as we have the group, my dear people. तर माझ्या प्रिय, जसं तुम्ही आता जिथे घरात असताना देखील तुम्हाला परमेश्वराने स्पर्श केलेले, आशीर्वादित केलेले आणि खास म्हणजे तुम्हाला तर आता अभिषेक जाणवलाय, पवित्र आत्म्याने भरले गेलेले आहात, तर नक्कीच देवाच्या गौरवासाठी आपली साक्ष तुम्ही आपल्या ग्रुपवरती करून टाकू शकता. God will surely bless you more and more. परमेश्वर तुम्हाला अजून जास्तीत जास्त आशीर्वादित God करेल. bless you. देव बाबा तुम्हाला आशीर्वाद देऊ.